उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी करण्यासाठी MMRDAनं आता रोपवेचा पर्याय समोर ठेवलाय। पाश्चिमात्य देशांप्रमाणे सर्वांचंच आकर्षण असलेले रोपवे आता मुंबईत सुद्धा पाहायला मिळतील। मुंबई ते घाटकोपर, बोरिवली ते ठाणे आणि भिवपुरी ते माथेरान असे 3 रोपवे प्रकल्प उभारण्याची योजना MMRDAनं हाती घेतली आहे। मेट्रो आणि मोनो सारख्या प्रकल्पांमधनं लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर बनलाय। मात्र इतक्यावरच न थांबता कमी वेळात प्रवाशांची अधिकाधिक सोय करून देण्यासाठी रोपवेचा पर्याय सरकारनं हाती घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या 3ही प्रकल्पांची संकल्पना मांडलेली असून त्यांच्या सूचनेनुसार या 3 प्रकल्पांची आखणी केली जाते। तर मुंबईतनं आता काही वर्षात रोपवेचाही प्रवास शक्य होणार आहे। रोपवेचे हे 3 प्रकल्प कुठे आणि कसे उभे राहतील आपण एक नजर टाकूया। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते घोडबंदर रोड ठाणे या दरम्यान 11 किलोमीटरचा हा सगळा टप्पा असेल। यासाठी अपेक्षित खर्च आहे 1200 ते 1500 कोटी रुपयांचा। दुसरा टप्पा वाशी सागर विहार जेटी ते घाटकोपर बस डेपो 8 किलोमीटरचा रोपवे असेल आणि यासाठी खर्च आहे अपेक्षित 800 ते 900 कोटींच्या घरात। तर रोपवेचा तिसरा टप्पा भिवपुरी रोड स्थानक ते माथेरान हा 3.5 किलोमीटरचा रोपवे असेल। मेट्रो आणि मोनोच्या तुलनेत रोपवेसाठी कमी वेळ लागतो आणि खर्चही कमी येतो। दरम्यान MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आपल्यासोबत MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे सर आहेत। सर, नेमका हा जो निर्णय घेण्यात आला कशा पद्धतीनं याची अंमलबजावणी करण्यात येईल आणि कुठे कुठे हे रोपवे बांधण्यात येतील? मुंबईमध्ये दळणवळण सुखकर व्हावे या दृष्टिकोनातून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण दळणवळण अधिक सुलभ व्हावं त्या दृष्टिकोनातून आणि मुंबई MMR रिजनमध्ये देखील दळणवळण चांगल्या पद्धतीने व्हावं त्याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगर प्रादेशिक निगम लिमिटेड MMRDAकडे सोपवण्यात आलेली आहे। आणि MMRDAच्या माध्यमातून आपण मेट्रोचं नेटवर्क, मोनो रेल्वेचं नेटवर्क आणि रोपवेचं नेटवर्क देखील करणार आहोत। यासाठी नेरळ ते माथेरान हा एक पहिला टप्पा रोपवेचा टाटाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यासाठी बऱ्याचशा क्लिअरन्सेस आणि परवानगी NOCs फायनल स्टेजेसला आलेल्या आहेत। दुसरा टप्पा टाटाच्याच माध्यमातून CBD बेलापूर ते वाशी आणि तिसरा टप्पा वाशी टू घाटकोपर क्रीक क्रॉस करण्यासाठी आणि एक चौथा टप्पा आपला अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी आहे ठाणे टू बोरिवली। अशा पद्धतीने 4 रोपवे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतनं आपण मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये साकारण्यासाठी प्रयत्न करत आहोत। यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे क्लिअरन्सेस त्याचबरोबर CRZचे क्लिअरन्सेस अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करणं अभिप्रेत आहेत। ह्या झाल्यानंतर 18 ते 24 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण रोपवे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून पूर्ण करू शकतो। कालावधी लागणारा कालावधी रोपवेच्या कामासाठी अतिशय कमी कालावधी आहे। 18 ते 24 महिने म्हणजे मेट्रो रेल किंवा अंडरग्राउंड मेट्रो रेल्वेसाठी जो 3 ते 4 वर्षाचा जो कालावधी लागतो एवढा मोठा कालावधी रोपवेच्या माध्यमातून लागणार नाही आणि दळणवळण मला वाटतं की मुंबईकरांसाठी सुखकर होईल। हा प्रवास जो असेल नागरिकांसाठी कशा पद्धतीने असेल, म्हणजे इकॉनॉमिकली कशा पद्धतीने असेल? नागरिकांना ह्या रोपवेच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमधून प्रवास करण्यासाठी जेवढा खर्च होतो साधारणपणे तेवढाच खर्च नागरिकांना येणार आहे।